नमस्कार. विचार करा, आपल्या खिशातल्या नोटा आणि नाणी लवकरच इतिहासात जमा होऊ शकतात का? कारण भारत पैशाच्या एका अगदी नव्या युगात पाऊल ठेवतोय, डिजिटल युगात. तर आज आपण भारताच्या स्वतःच्या डिजिटल चलनाबद्दल म्हणजेच ई-रुपीबद्दल सगळं काही सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. जरा कल्पना करा, पाकिट हरवण्याची चिंताच नाही, कारण पैसे पाकिटात नसून आपला मोबाईलच आपलं पाकिट बनणार आहे. हा काही छोटा बदल नाहीये. पैशाकडे बघण्याची आपली जी पद्धत आहे ना, तीच मुळात बदलणार आहे. चला तर मग या भविष्यात जरा डोकावून पाहूया. तर होतंय असं की भारत सरकार आणि आपली रिझर्व्ह बँक मिळून देशाचं अधिकृत डिजिटल चलन सादर करत आहेत आणि त्याचं नाव आहे ई-रुपी. हा भारताच्या आर्थिक इतिहासातला एक खूप मोठा आणि महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, जो पैशाचं स्वरूपच बदलून टाकेल. तर ही CBDC म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी हे नेमकं आहे तरी काय? सोपं आहे. आपल्या देशाचं जे अधिकृत चलन आहे ना, आपला रुपया, त्याचंच हे एक डिजिटल रूप आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये, याची हमी थेट आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया घेते, म्हणजे पक्की खात्री. हे अगदी असं आहे जणू काही आपल्या हातातली 100 रुपयांची नोट थेट आपल्या मोबाईल वॉलेटमध्ये आली आहे. तिचं मूल्य तेच, विश्वास तोच आणि हमी तर थेट सरकारची. फरक फक्त एवढाच की हे पैसे कागदी नाहीत, तर पूर्णपणे डिजिटल आहेत. आता साहजिकच एक प्रश्न मनात येतो, ई-रुपी म्हणजे UPI सारखंच काहीतरी आहे का? की मग ही बिटकॉईनसारखी क्रिप्टोकरन्सी आहे? हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि यांची उत्तरं आता आपण एकदम स्पष्टपणे समजून घेऊया. बघा, ई-रुपी आणि UPI मधला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण UPI वापरतो तेव्हा आपले पैसे आपल्या बँक अकाउंटमध्ये असतात, बरोबर? ते ॲप फक्त ते पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पाठवायला मदत करतं. पण ई-रुपी म्हणजे बँकेतले पैसे नाहीत, ते तर थेट RBIने जारी केलेलं डिजिटल कॅश आहे. म्हणजे जशी खिशातली नोट, तसंच हे डिजिटल वॉलेटमधली नोट थेट RBIची जबाबदारी. आणि आता क्रिप्टोकरन्सीबद्दल बोलूया. क्रिप्टोला कोणत्याही सरकारची हमी नसते. त्याचं मूल्य सतत वर खाली होत असतं, खूप अस्थिर असतं. याच्या अगदी उलट ई-रुपीला भारत सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. त्याचं मूल्य स्थिर आणि खात्रीशीर आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ई-रुपी हा भारताचा अधिकृत डिजिटल पैसा आहे. पण आता प्रश्न असा आहे की सरकारला ही डिजिटल चलन आणण्याची गरजच का वाटली? याच्या मागे नक्की काय कारणं आहेत? चला, या मोठ्या आर्थिक बदलामागे असलेली कारणं आणि फायदे समजून घेऊया. यामागचं एक सगळ्यात मोठं कारण म्हणजे प्रचंड खर्च. तुम्हाला माहिती आहे, भारतात दरवर्षी नोटा छापणे, त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे आणि जुन्या फाटलेल्या नोटा बदलणे, या सगळ्यावर जवळपास 5,000 कोटी रुपये खर्च होतात. डिजिटल चलन हा प्रचंड खर्च वाचू शकतं. आणि फायदे फक्त एवढेच नाहीत, व्यवहार जास्त पारदर्शक होतील. त्यामुळे काळ्या पैशाला आळा बसेल, आंतरराष्ट्रीय व्यापार सोपा आणि सुरक्षित होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे पैशाचा प्रवाह कसा चाललाय हे स्पष्टपणे कळल्यामुळं RBIला आपली धोरणं अधिक प्रभावीपणे राबवता येतील. यामागचा अजून एक महत्त्वाचा उद्देश आहे. आपल्या देशात अजूनही बरीचशी रोख रक्कम बँकिंग प्रणालीच्या बाहेर आहे, म्हणजे लोकांच्या घरात आहे. त्या पैशाला अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणणं गरजेचं आहे. ई-रुपी हे ध्येय साध्य करण्यासाठी खूप मदत करू शकतं. बरं, तर हे का गरजेचं आहे हे तर कळालं. आता आपण का वरून कसं याकडे येऊया. म्हणजे ई-रुपीचा प्रत्यक्षात वापर कसा होणार आहे? आपल्या रोजच्या जीवनात याचा समावेश कसा होईल? ई-रुपीचे मुख्यत्वे 2 प्रकार असतील. पहिला आहे रिटेल, जो आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी रोजच्या वापरासाठी असेल. आणि दुसरा आहे होलसेल, जो बँकांच्या आपापसातल्या मोठ्या व्यवहारांसाठी असेल. यामुळे बँकांमधले व्यवहार प्रचंड वेगवान आणि सोपे होतील. याचा वापर करणं तर एकदम सोपं असणार आहे. अगदी आज आपण जसं QR कोड स्कॅन करून पेमेंट करतो तसंच. फरक फक्त एकच असेल, इथे पैसे बँक खात्यातून जाणार नाहीत, तर ते थेट एका डिजिटल वॉलेटमधून दुसऱ्याच्या डिजिटल वॉलेटमध्ये जातील. मध्ये बँक येणारच नाही. आणि याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होणार असेल तर तो छोट्या दुकानदारांना आणि व्यापाऱ्यांना. व्यवहार थेट वॉलेट टू वॉलेट होत असल्यामुळे बँक चार्जेस लागणार नाहीत आणि पैसे जमा व्हायला वेळही लागणार नाही. पैसे क्षणात त्यांच्या वॉलेटमध्ये जमा होतील. चला, आता जरा याच्या जागतिक स्तरावरील परिस्थितीवर आणि दूरगामी परिणामांवर एक नजर टाकूया. कारण भारत हा काही एकटा देश नाही आहे जो असं काहीतरी करतोय. जगभरात जणू काही डिजिटल चलनाची एक शर्यतच सुरू झाली आहे. चीनने त्यांच्या डिजिटल युआनवर 2 वर्षांपूर्वीच काम सुरू केलंय. नायजेरियासारख्या देशाने तर ते लागू सुद्धा केलंय. तर युरोप आणि अमेरिका यावर अजून संशोधन करत आहेत. म्हणजे भारत या जागतिक प्रवाहात एक खूप महत्त्वाचं पाऊल टाकत आहे.
याचे भविष्यातले उपयोग तर खूपच इंटरेस्टिंग आहेत. विचार करा, सरकारी योजनांचे पैसे जसे की शिष्यवृत्ती किंवा पेन्शन थेट लाभार्थ्यांच्या वॉलेटमध्ये पोहोचवता येतील. बनावट नोटांची समस्या कायमची संपून जाईल आणि सगळ्यात भारी म्हणजे जिथे इंटरनेट नेटवर्क चांगलं नसतं ना, तिथेही ऑफलाईन व्यवहार करणं शक्य होईल. तर या सगळ्या बदलांनंतर एक मोठा प्रश्न नक्कीच उभा राहतो. काय खरंच कागदी नोटा आणि आपलं पाकीट लवकरच इतिहास जमा होणार आहेत? हा बदल पैशासोबतच्या आपल्या नात्याला पुढे जाऊन कसा आकार देईल हे पाहणं निश्चितच खूप महत्त्वाचं ठरेल. जसं UPIने पेमेंटच्या जगात भारताचं नाव मोठं केलं, तसंच हा डिजिटल रुपी भविष्यात भारताला एक आर्थिक महासत्ता बनवण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. जर हे विश्लेषण आपल्याला माहितीपूर्ण वाटलं असेल तर अशाच सोप्या स्पष्टीकरणांसाठी नक्की सबस्क्राईब करा.